ठेवलेला आहे नवऱ्याला ओवाळून, कारण की आज आहे दिवाळी पाडवा. नवरदेवाला आमच्या औक्षण केलेलं आहे आणि गिफ्ट सुद्धा दिलेलं आहे. पण यावेळेला झालं असं की यावेळेला मी त्याला गिफ्ट दिलंय, पण त्याच्यासाठी सरप्राईज होतं. पण ते सरप्राईज काय राहिलं नाही, कारण का त्यासाठी मी थोडे कपडे ऑर्डर केले होते. पण मी माझ्या या ॲड्रेसवर न ऑर्डर करता आईकडे ऑर्डर केले होते की याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. पण नेमकंच ह्यानी मिंत्रा, का आम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असतो, आणि नेमकंच ह्यानी माझं अकाउंट ओपन केलं आणि ऑर्डर चेक केलं, तर ह्याला समजलं की मी काहीतरी ऑर्डर केलेलं आहे. मग काय सरप्राईज राहिलं नाही. मग त्याला समजलं की काय ऑर्डर केलेलं आहे ते. तर यावेळेला मी माझ्यासाठी काही घेतलं नाही, तर तो बोलत होता तुला काय हवं ते घे, पण माझ्याकडे ऑलरेडी सगळं आहे. साडीसुद्धा खूप जास्त आहे, ड्रेस आहे. मी विचार केला यावेळेला मला काहीच नको आहे, जेव्हा मागीन तेव्हा मला देईन. तसं पण तुझा पगार माझा आहे, माझा पगार तुझा आहे, मी कधीही काहीही ऑर्डर करू शकते, असं काय नाही. म्हणून मी यावेळेला ठरवलं की मी प्रीतला काही गिफ्ट देईन, म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं म्हणजे मला. पण ते सरप्राईज ठीक आहे समजलं, तसं पण त्याला सांगणारच होते मी. तर काय दिलंय मी त्याला दाखवते. माझी नेहमी मिंत्रावरूनच शॉपिंग असते, त्यामुळे मिंत्रावरूनच त्याला मी कपडे ऑर्डर केलेले आहेत. याचं असं आहे, कधी मी कपडे घेतले की त्याला पसंत पडत नाही, कारण का त्याला ना नेहमी म्हणजे त्याची अशी चॉईस आहे की त्याला ब्रँडेड कपडे आवडतात. भले ते किती महागातले असो, पण ब्रँडचेच कपडे त्याला आवडतात. प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं आहे, कारण का ब्रँडचे कपडे चांगले असतात, पैसे पण तेवढे असतात, पण त्यांच्या कपड्यांची क्वालिटी असते. 1-2 वर्ष ते आपण कपडे वापरू शकतो. पण आपल्या मुलींचं तसं नाही. मला 50 रुपयावाली वस्तू आवडली, भले तिची क्वालिटी खराब असो, पण ती आवडली म्हणजे आवडली, असं आहे. जरा जास्तच वाईट झालं का? हां, तर असं आपलं आहे. पण त्याच्या बाबतीमध्ये त्याचं वेगळं आहे, त्याला ब्रँडेड कपडे आवडतात, त्यामुळे त्याच्यासाठी तसेच कपडे मला घ्यावे लागतात. म्हणून ते मी मोस्ट ऑफ टाईम मिंत्रावरूनच घेते, का मिंत्रावरून ते कपडे चांगले मिळतात मला. का मॉल वगैरे ते इकडे नाही आहे शॉपिंग करण्यासाठी, म्हणून मिंत्रावरून कपडे घेते. तर असं आहे. नवऱ्याला शॉपिंग आवडली की नाही? आवडली भरपूर. तर आता त्याला जायचंय कामाला. पटकन ओवाळणी केली आम्ही आणि आता जेवतो आणि मग तू जाईल कामाला. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला काय गिफ्ट दिलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काय उद्याही ऑर्डर करू शकते, आत्ताही घेऊ शकते, ते माझ्यावर आहे. काय रे हसतोय तो. आपण दादरला जाऊ ना घ्यायला, कारण का आता मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे या वेळेला, म्हणून मी ठरवलं की आता मला काय नको, लागलं तर मी करेन ऑर्डर, है ना? चालेल. तर चला आता जेवून घेतो. प्लस मला फराळ सुद्धा बांधायचा, कारण उद्या आहे भाऊबीज, त्यामुळं फराळ द्यायचा आहे आम्हाला. तर ते बांधायचं आहे. बहुतेक हा गेल्यानंतरच मी करेन, का त्याला वेळ नाही मला पॅकिंग करायला. उद्या करू सकाळी. उद्या परत तू नाईट वरून येणार, परत 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटं फराळ पॅक करायला 10 मिनिटं लागतात का? लगेच होईल. तर आता फराळ पॅक करायचंय. बहुतेक हा गेल्यानंतर मी निवांत बसून आरामात गाणी लावून करेन ते काम. छान दिसतोय हा टी शर्ट पण, छान आहे. कोणी घेतला? तो घेतला. चलो आता मी जेवून घेतो आम्ही, अंकाचा परत त्याला जायचे कामाला. तर काय आहे गिफ्ट आहे एकदम. हा, सगळं माहिती आहे त्याला, घालून सुद्धा बघून झालंय त्याचं. मस्त. एक टी शर्ट घेतले आणि 2 जीन्स घेतल्यात, कारण का त्याला कामाला जायला पण जीन्स लागतात ना, म्हणून मी जीन्स ऑर्डर केलं. ही ब्लू वाली आणि ब्लॅक वाली सुद्धा आहे ना. 2 जीन्स घेतल्यात त्याला मी. नवरे लोक असे स्वतःहून काही घेत नाही, जेव्हा बायको त्यांना गिफ्ट करते तेव्हा मग त्यांना घ्यावंच लागतं. मस्त. थँक्यू. मी मागून घेईन, घाबरू नको. नवरा स्वतः बोलते तू घे, मी तुला देईन गिफ्ट. असा नवरा कधी बोलतो का? आता जिथपर्यंत घरातला फराळ संपत नाही तिथपर्यंत डब्यामध्ये आता फराळच मिळणार आहे. त्याला आता स्नॅक्स म्हणून नाईट शिफ्टला हा देते, शंकरपाळ्या आणि लाडू. त्याला बेसनचा लाडू आवडतो म्हणून हा देते. चलो बाय बाय, बॅक टू वर्क. सगळं घेतलंस मोरिया? सगळं घेतलंस? बाय बाय. तर प्रीत गेलेला आहे कामाला आणि आज ना काय झालं, म्हणजे सकाळपासून डोकं खूप जास्त दुखत आहे. मी कम्प्युटरवर म्हणजे लॅपटॉपवर जास्त काम करत असेल, मे बी त्याच्यामुळं पण होत असेल. पण ऑलरेडी मला चष्मा आहे नंबरचा, त्यामुळं चष्माचा नंबर वाढला आहे की कमी झाला आहे काय समजत नाही, पण डोकं खूप दुखत होतं सकाळपासून, त्यामुळं जास्त शूटसुद्धा केलं नाही मी. आणि आज आहे पाडवा, तर मला काही करून शूट करायचंच होतं, छोटं मोठं का होईना, कारण का मला ठीक नव्हतं वाटत, त्यामुळं मेकअपसुद्धा केला नव्हता. पटकन साडी लावली, ह्याची प्रीतची ओवाळणी केली
त्यामुळे तर मला प्रत्येक सणाला नटायला खूप जास्त आवडतं. पण आज काही मेकअप वगैरे नव्हता केला, सिम्पल होते मी. तसं पटकन ओवाळणी केली, जेवण वगैरे केलं आणि तो बॅक टू रुटीन तो गेलेला आहे कामाला. आणि आता मी घरी आहे. थोडा वेळ म्हणजे आता मी जास्त वापर करत नाही कम्प्युटरचा, थोडा वेळ शांत पुस्तक वगैरे वाचत आहे. तर थोडं डोकं माझं शांत झालेलं आहे आणि आता बरं वाटते. आणि ब्लॉगसुद्धा करून मला बरं वाटते. जर आज मी ब्लॉग केलं नसतं तर मलाच कसं तरी चुकल्यासारखं झालं असतं. म्हणून मला काही करून आजचा ब्लॉग शूट करायचा होता. आणि मला मेन म्हणजे आज ना रील वगैरे शूट करायचं होतं, पण ते काय आज पॉसिबल झालं नाही. उद्या मे बी करेन. आणि तुमच्याशी बोलल्याशिवाय मला जमतच नाही. तुमच्या कमेंट येतात, कमेंट वाचायला मला सुद्धा खूप छान वाटतं, रिप्लाय करायला आवडतं. म्हणून आजचा ब्लॉग मला मिस नव्हता करायचा, पण फायनली मी केलेला आहे. आणि काय बरं बोलायचं होतं मला. आणि उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण का उद्या आहे भाऊबीज. तर आम्ही जाणार आहोत दीदीकडे भाऊबीजेला. तर खूप धमाल येणार आहे त्या ब्लॉगला सुद्धा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.